असावं। नमस्कार मैत्रिणींनो, मी यशवी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल, माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि जे आपल्या मराठवाडा किचन मध्ये रोज कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळाचे पदार्थ बनतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। मैत्रिणींनो, तर चला आता आपण वेळ कशाला घालवतोय, रेसिपीला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आज आपण कढई पनीर बनवत आहोत। त्यासाठी इथं मी एक बाउल घेतलेला आहे। आता तुमच्याकडे जे भांड अवेलेबल आहे ते तुम्ही वापरले तरी चालेल। इथं मी बाउलमध्ये 1 वाटी पनीर वापरलेलं आहे। इथं पनीर आपण म्हणजे शॅलो फ्राय किंवा फ्राय अजिबात काहीही करून घेतलेलं नाही, साधा सिंपल पनीर वापरलेलं आहे। त्यामध्ये टाकून घेतलेली आहे चौकोनी पीसेसमध्ये कट करून घेतलेली एक अर्धी वाटी शिमला मिरची। त्यामध्येच टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी टोमॅटो। शिमला मिरच्या पद्धतीनेच टोमॅटो आणि कांदा आपण इथं कट करून घेतलेला आहे। कांदा सुद्धा अर्धी वाटी वापरलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला फ्रेश असं मी दुधाची साई वापरलेली आहे। तुम्ही इथं क्रीम वापरली तरी चालेल, पण घरगुती नेहमीच पदार्थ वापरले तर ते खाण्यासाठी अतिशय मस्त आणि आरोग्यासाठी लाभदायक ठरतात। आता आपल्याला एक 5 मिनिट व्यवस्थित एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्ही जितकं छान हे दही म्हणजे साई पनीरला लावून घ्याल तितकी मस्त असं चव म्हणजे त्या साईची पनीरमध्ये वापरते। तुम्ही मार्केटमध्ये जी क्रीम भेटती ती वापरली तरी चालेल। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मसाले। मसाल्यामध्ये मी इथं सुहानाचा शाहीर पनीर मसाला 2 चमचे टाकलेला आहे। त्यामध्येच गरम मसाला 2 चमचे वापरलेला आहे। बेडगी मिरची पावडर मी इथं 2 चमचे वापरलेली आहे। आता सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण दुधाची साई पनीरला व्यवस्थित लावून घेतलेली आहे त्याच पद्धतीने इथं आपल्याला मसाले सुद्धा पनीरला व्यवस्थित म्हणजे सेट करून घ्यायचे आहेत। हे काय होतं, जितकं छान तुम्ही म्हणजे मुरून ठेवाल तितकी मस्त असं आपलं कढई पनीर लागतं। या पद्धतीने तुम्ही नक्की कढई पनीर बनवून बघा, खूप मस्त अतिशय छान लागतं। आता आपल्या कढई पनीरची चव आणखीन वाढण्यासाठी इथं मी 1 चमचा हातावरती क्रश करून कसुरी मेथी टाकलेली आहे। कसुरी मेथी यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा तुम्हाला व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही कढई पनीर बनवलं तर अतिशय मस्त असं खाण्यासाठी लागतं। आता इथं मी एक 10 ते 15 मिनिट व्यवस्थित हे सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता आपण घेतोय एक पॅन आपला कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक 2 ते 3 चमचे तेल। तुम्हाला तेलकट म्हणजे जास्त आवडत असेल जास्त थोडंसं वापरलं तरी चालेल, पण इथे 2 ते 3 चमचे तेल म्हणजे बस होतं सांगितलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक क्रश करून घेतलेला कढीपत्ता। यामुळे कढई पनीर अतिशय मस्त जबरदस्त अशी त्याची टेस्ट लागते। आता कढई पनीरमध्ये कांदा हा म्हणजे बारीक करून न वापरता इथं जाडसर थोडासा आपल्याला म्हणजे कट करून घ्यायचा आहे। ग्रेव्ही टाईप इथे टोमॅटो आणि कांदा वापरायचा नाही, बारीक कट करून घ्यायचा आणि फोडणीमध्ये टाकायचा। इथं मी 3 वाटी कांदा वापरलेला आहे आणि 2 वाटी टोमॅटो वापरलेला आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 वाटी उभ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेली शिमला मिरची टाकलेली आहे। आता यामध्येच आपण अद्रक, लसूण, खोबरे, कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं व्यवस्थित असं एक अर्धी वाटी पाणी टाकून बारीक जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आणि ती त्यामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाव चमचा हळद। आता सुरुवातीलाच आपण मसाले वापरलेले आहेत, पनीरला व्यवस्थित सेट करून घेतलेले आहे, त्यामुळे इथं मसाले वापरण्याची काहीही आवश्यकता नाही। हे सगळं वाटण व्यवस्थित मंद आचेवर एक 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्या, त्यामुळे भाजीची चव ही अतिशय जबरदस्त अशी लागणार आहे। आता जे सेट करून घेतलेलं पनीर होतं ते पूर्ण या मसाल्यामध्ये म्हणजे टाकून घ्या आणि गॅसची फ्लेम ही कमी करा आणि मंद आचेवर एक 5 मिनिट सतत हलवत राहा, म्हणजे खाली डागलं जाणार नाही।
पहिले सुरुवातीला आपल्याला यामध्ये अजिबात पाणी काहीही न वापरता म्हणजे टाकता व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे। मसाले नेहमी तेलात टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवावी, त्यामुळे मसाले नेहमी व्यवस्थित परतले जातात आणि भाजीची चव ही खरी त्या फोडणीवरती अवलंबून असते। 5 मिनिट झाकून ठेवल्यानंतर मस्त अशी पाणी न टाकता एक वाफ घेतली आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक म्हणजे काजूची पेस्ट करून टाकली। तर इथे मी काजू अजिबात भिजवलेले किंवा तळून घेतलेले नाहीत, साधे सिंपल मी काजू वापरलेले आहेत। तुमच्याकडे जर काजू अवेलेबल नसतील तर तुम्ही जे हिरवे शेंगदाणे असतात त्याची सुद्धा एक काजूप्रमाणे पेस्ट बनते, ती जरी यामध्ये टाकली तर चव नक्कीच जबरदस्त अशी लागणार आहे। आता एक 5 मिनिट काजूची पेस्ट यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मस्त अशी याला एक 5 मिनिट सतत हलवत राहून एक वाफ घ्यायची आहे। तुम्ही जितकं छान हे मंद आचेवर परतून घ्याल तितके या भाजीची चव वाढते। इथे बघा कुठलीही यामध्ये आपण ग्रेव्ही वापरलेली नाही, पण कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यामुळे मस्त अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे। यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आता पनीरचे पदार्थ म्हणले की ते म्हणजे तिखट आणि गोड येतातच। तर आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पिठी साखर टाका, मी इथे 1 चमचा टाकलेली आहे। नाही आवडत तरी नाही टाकली तरी चालेल, पण आंबट गोड हे पनीरचे पदार्थ खाण्यासाठी अतिशय मस्त असे लागतात। वरून भरपूर अशी कोथिंबीर पेरून घेतली। नेहमी कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस हा बंद करावा, म्हणजे कोथिंबीरीचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये उतरतो आणि त्यामुळे भाजीची चव आणखीन वाढते। पाहू शकता अतिशय मस्त अशी आपली कढई पनीर तयार झालेला आहे। ज्या पद्धतीनं रेस्टॉरंट स्टाईल किंवा मग हॉटेल स्टाईल त्यापेक्षाही घरगुती पदार्थ बनवलेले नक्कीच आरोग्यासाठी तर चांगलेच असतात, पण नेहमी ते फ्रेश आणि व्यवस्थित आपण बनवलेले असतात। तर मस्त असं आपलं कढई पनीर तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तुम्ही हे नान, तंदूर म्हणजे पोळी, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकताय तुमच्या आवडीनुसार। तर नक्की आपल्या मराठवाडा किचनची ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, अतिशय मस्त असं कढई पनीर बनतंय। जर तुम्ही या पद्धतीने बनवलं तर नेहमी तुम्ही मराठवाडा किचनचीच पद्धत वापराल। मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कढई पनीरची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची सुद्धा मराठवाडा किचनच्या पद्धतीने जबरदस्त अशी टेस्ट आलेली आहे का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण उद्या 1 वाजता अशीच काहीतरी जबरदस्त रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।